आमच्या जत तालुक्याचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय बसवराज काका पाटील, लोकनेते बसवराज काका पाटील यांच्या या सुशोभित पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज देशाचे नेते माजी कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांना मी या तमाम जत तालुक्याच्या वतीने व संक नगरीत त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो। तसेच या कार्यक्रमाचे दिव्य सानिध्य पूज्यश्री आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब आणि आमच्या जवळचे कर्नाटकचे मंत्री सन्माननीय श्री शिवानंद पाटील साहेब, तसेच आणि आमदार रोहितदादा पाटील, खासदार विशालदादा पाटील, माजी आमदार जगताप साहेब, विक्रमदादा सावंत, सर्वच व्यासपीठ आणि तिथं आलेले आमचे सर्वच काकावर प्रेम करणारे तमाम तालुक्यातील, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील आलेले सर्व आमचे सर्व बंधुप्रेमी, खरं तर आदरणीय पवार साहेब, आज तुमच्या हस्ते आमच्या वडिलांचं आज पुतळा अनावरण होते। आमचं सौभाग्यच म्हणावं लागेल, कारण एक देशाचे नेते आमच्यासारख्या या एक खेडेगावात येऊन एक पुतळा अनावरण करतात म्हणजे हे आमच्या सर्वांचा अभिमानास्पद गोष्ट आहे। तसंच साहेब काकांनी त्यांच्या 50 वर्षाच्या सामाजिक राजकीय जीवनात स्वर्गीय राजाराम बापूंचे आदर्श विचार ठेवून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली। वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी राजकारणात या जत तालुक्यात सुरुवात केली। आमची या जत तालुक्यात एक प्रमुख लिंगायत नेता म्हणून त्यांनी त्यावेळी नेतृत्व केली आणि तालुक्याची अनेक वेळा त्यांनी नेतृत्व करायचं संधी त्यांनी घेतली। आणि परत ज्यावेळी पवार साहेब तुम्ही 1985 साली या संक नगरीत आला होता, त्यावेळी सुद्धा त्या सभेची, त्या तुमच्या दौऱ्याची नेतृत्व आदरणीय बसवराज काकांनी केली होती। म्हणून मी फार काय बोलत नाही, मी सर्वांना या कार्यक्रमाला आलेल्याबद्दल मी साहेबांच्या तमाम जत तालुक्याच्या वतीने मी स्वागत करतो आणि सर्व या आमच्या कार्यक्रमाला मान देऊन आलेले सर्व तालुक्यातील, जिल्ह्यातील, कर्नाटक राज्यातील आलेले सर्व प्रमुख नेत्यांची आणि आमच्या कार्यकर्त्यांना मी नमस्कार सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। खूप खूप धन्यवाद। शब्दांनाही कोडं पडावी अशी काही माणसं असतात आणि